नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. नुकत्याच देशातील 5व्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं. भिवंडी लोकसभा मतदारसंघात 56.41% मतदान झाले. मतदानाची टक्केवारी कमी असण्याचं कारण शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुट्टीचे दिवस आणि दुसरं म्हणजे बाहेर असलेला उन्हाचा प्रचंड तडाखा. भिवंडी लोकसभा मतदारसंघात 2 दिग्गज नेत्यांची नावं समोर आली. एक सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे आणि दुसरे कपिल मोरेश्वर पाटील. सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून 2 मे रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज जाहीर केला. कपिल मोरेश्वर पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडून 3 मे रोजी उमेदवारी अर्ज जाहीर केला. दोन्ही उमेदवारांकडून प्रचार रॅली व महासभा घेण्यात आल्या. महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती दिसली. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांच्या सभेमध्ये इंडिया गठबंधनचे अरविंद केजरीवाल, शरदचंद्र पवार, संजय राऊत यांसारख्या नेत्यांची उपस्थिती दिसली. दोन्ही उमेदवारांच्या प्रचारामधून ही लढत बरोबरीची पाहावयास मिळाली. येत्या 4 जूनला भिवंडी लोकसभा मतदारसंघात कुठल्या पक्षाचा उमेदवार यशस्वी ठरेल याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.